अहंकार हा अति अहंकार नव्हे बरा, येणे बहुतांचा केला मातेरा. रावण, हिरण्यकश्यपू, जरासंध, शुंभ निशुंभ, कोलासूर सर्वांचा बळाच्या अहंकाराने नाश झाला. भीमाचा अहंकार मारुतीरायाने नाहीसा केला होता. साक्षात गुरूंना एकदा अहंकार झाला होता, तो शनिदेवांनी आपल्या लीलेने नाहीसा केला होता. सौंदर्याचा अहंकार बाळगणाऱ्या स्त्रीला वय सरल्यानंतर कळू लागते की ते किती तत्कालिक आहे. सौंदर्य गेलं की येत नाही आणि वार्धक्य आलं की जात नाही. अंगातील बळाचा अहंकार असलेल्या पैलवानाला गात्रे थकू लागली की नैराश्य येऊ लागते आणि अनेकांना त्रास दिल्याचा पश्चाताप होऊ लागतो. स्टाफवर सतत खेकसणारा साहेब निवृत्त झाल्यावर साधा शिपाईही त्याला ओळख देत नाही, तेव्हा त्याला कळते की स्टाफ मला नाही तर माझ्या खुर्चीला सलाम करत होते. आपल्या सौंदर्याच्या, सौष्ठवाचा आणि तारुण्याच्या जोरावर विविध सिनेमात मोठी रक्कम घेऊन भूमिका करणाऱ्या नायिकेच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या की अगदी नगण्य भूमिका मिळू लागतात, तेव्हा तिचा अहंकार गळून पडतो. आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रियकराशी प्रेयसी अहंकाराने वागायला लागते आणि त्याला नमवू पाहते, तेव्हा तो स्वाभिमानी प्रियकर आपणहून दूर जातो. मग त्याच्या विरहाने व्याकुळ झालेली ती अहंकाररहित होऊन खरे प्रेम करू लागते. पैशाचा माज असलेला एखादा भाऊ बहिणींनी छोटीशी मदत मागितली की त्यांना उर्मटपणे उत्तरे देऊन अपमान करतो, तेव्हाच तो आपल्या दुर्दैवाचा खड्डा खणून ठेवतो. पुढे दीर्घ आजाराने तो अंथरुणाला खिळून राहतो. इन्कम बंद होतो तेव्हा हीच बहीण मोठ्या मनाने मदत करते, तेव्हा सारा अहंकार जळून जातो. आपल्या इंद्रपुरीच्या झगमगटाने अहंकारी झालेल्या इंद्रदेवांनी साक्षात श्रीहरीने दिलेल्या वैजयंतीमालेचा अपमान केला, तेव्हा स्वर्गाचे वैभव नाहीसे झाले आणि पश्चाताप होऊन राजेश्वरी महालक्ष्मीच्या शरणाशी आले आणि मगच त्यांना सारं वैभव परत मिळाले. नाना भानगडी करून एखाद्या पुढाऱ्याला मंत्रिपद मिळाले तर जनतेची सेवा करण्याची संधी सोडून तो अफाट माया गोळा करतो व नंतर तुरुंगवास भोगताना सारा अहंकार नाहीसा होऊन रडू फुटते. सासू झाल्याचा अहंकार होऊन सासू सुनेला छळू लागते, तेव्हा मुलगा पत्नीला घेऊन वेगळा राहू लागतो. नंतर शेजारी पाजारी टोमणे मारू लागतात, ते असह्य होऊन कमीपणा घेऊन सुनेला परत बोलवून घेते, तेव्हा सारा अहंकार गळून पडलेला असतो. शतकर्ता पुण्यराशी विक्रम राजाही अहंकाराने शनिदेवाची चेष्टा करू लागला, तेव्हा शनिदेवाने त्याला दिलेली शिक्षा शनी महात्म्यातून वाचताना अंगावर काटा येतो. शनिदेव म्हणाले, गर्व धरील त्या पुरुषाशी ऐसेच गांजीर मी, अहंकाराला आज ना उद्या शिक्षा मिळतेच. कशाचा अहंकार धरायचा, का रे करीसी माझे माझे ते शरीरही नाही तुझे. आपण झोपलो की तो आपला श्वास, हृदय, अन्नपचन सारे सुरू ठेवत असतो. आपल्याला शक्ती, बुद्धी, निद्रा, स्मरण, पैसा सारे महालक्ष्मी आईसाहेबांच्या कृपेने मिळत असते. भक्तिसागरमधील देवसूक्त वाचल्यावर आपला सारा अहंकार गळून पडतो. आयुष्यात शांती मुक्ती हवी असेल तर विनाअट त्या महाशक्तीला शरण जा आणि निगर्वीपणे गरिबांना मदत करा. आचार, धर्म, कर्तव्य याचे पालन करा आणि क्षणोक्षणी आयुष्य उणावत आहे याचे भान ठेवून त्याचे चरण सोडू नये.